राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा दिलासादायक असं वातावरण बनायला सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये पावसाच्या शक्यता वर्तवल्या जात आहे. आता काही ठिकाणी पुन्हा नदी नाले होणार आहे, ओढे भरणार आहे, तर तळी सुद्धा फुटणार आहेत, वगैरे वगैरे सुरू झालं. परंतु खरोखरच हा एक कालावधी आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असणार आहे. मित्रांनो, 2026च्या पावसाने इतिहास रचला आहे. कारण आतापर्यंतचा कोरडा जाणारा जून हा एकमेव असा रेकॉर्ड तोडणारा बनलेला आहे. जून हा एक रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. 59% पर्यंत पाऊस झाला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रासारख्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रदेशामध्ये जर आकडेवारी काढली तर आकडेवारी अतिशय विदारक अशी असणार आहे. मग आता काही भागांमध्ये ज्या ठिकाणी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी 100%, 50%, 80% ही आकडेवारी पूर्ण करू शकतो. कारण त्या भागामध्ये पावसाची टक्केवारीच कमी असते. परंतु एकंदरीत आपण जर बघितलं तर जूनमध्ये आतापर्यंत पेरण्या झालेल्या नाही आणि पेरण्यासाठी आवश्यक असलेला पाऊस आता पुढील 2-3 दिवसांमध्ये होईल का याच्याबद्दल सुद्धा कुठलीही शक्यता नाही. मग अशा प्रकारचा हा कोरडा गेलेला जून आणि याच्यामध्ये आता येणारे ढग हे कुठेतरी आशा घेऊन यायला सुरुवात झालेली आहे. आणि याच्यामध्ये आता नवीन जे काही पावसाचे अंदाज आलेले आहेत ते म्हणजे 21 तारखेला त्या अंदाजानुसार राज्यामध्ये एक पोषक असं वातावरण पावसाचं बनायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता एकंदरीत बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून वगैरे ज्या बातम्या देतात त्या पूर्ण एकंदरीत देशाला उद्देशून असतात किंवा देशाच्या वातावरणाच्या बेसवरती असतात. परंतु पर्टिक्युलर आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती असू शकते. जसं की आजपासून आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. परंतु मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यांच्यामध्ये कुठलाही अलर्ट जारी केलेला नाही. कोकणामध्ये जर पाहिलं तर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे वेगवेगळी परिस्थिती वेगवेगळ्या भागामध्ये असू शकते. सध्या जर आपण पाहिलं तर पाकिस्तान, ज्याला आपण उत्तरी पाकिस्तान असं म्हणतो, म्हणजेच उत्तरी पाकिस्तान आणि जम्मूच्या मध्ये एक सायक्लोनिक सिस्टीम बनलेली आहे. सायक्लोनिक एक सर्क्युलेशन बनलेलं आहे, ज्याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स सुद्धा म्हणू शकतो. सध्या कुठल्याही प्रकारच्या वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसत नाही. परंतु एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आपण जर मानलं तर इथून एक ट्रम्प बनलेली अरबी समुद्रापर्यंत, सिंधपासून अरबी समुद्रापर्यंत, मोस्टली या ट्रम्पमुळे किंवा या सायक्लोनिक सिस्टीममुळे, या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवा आता सुद्धा उत्तर पश्चिम भागातून वाहत आहे. आपल्याला हवा जी पाहिजे ती दक्षिण पश्चिम भागातून येणं गरजेचं असतं. परंतु हवा आता सध्या उत्तर पश्चिम भागामधून वाहत आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या मान्सूनच्या पुढच्या वाटचालीचा एक विरोध होत आहे. आणि याचबरोबर एक सायक्लोनिक सिस्टीम जे आहे ती उत्तरी बिहार, पश्चिम बंगाल त्या भागामधून आहे. त्या भागाला सुद्धा एक जे ट्रम्प आहे ते हिमालयामधून साधारणपणे बंगालच्या खाडीपर्यंत या पार्श्वभोवती या हवेमध्ये कुठेतरी एक अडथळा निर्माण करत आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर सध्या जो काही पाऊस आहे म्हणजे साधारणपणे आता 21 तारखेपासून पावसाला राज्यामध्ये सुरुवात होत आहे. याच्यामध्ये 22 तारखेला पावसामध्ये काही वाढ होऊ शकते अशा प्रकारच्या शक्यता येतात. परंतु 21 तारखेला आपण जर बघितलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर हा जो भाग आहे या भागामध्ये आणि सोलापूरचा जो पूर्वेकडील भाग आहे म्हणजेच नांदेडचा, लातूरचा पूर्वेकडील जो भाग आहे, विदर्भातील मोस्टली सर्वच जिल्हे, एक आता पश्चिम विदर्भातील बुलढाणा किंवा अमरावती, अकोल्याचा काही भाग जर सोडला तर बाकी भागांमध्ये एक आजपासून चांगलाच पाऊस सुरू झालेला आहे. आपण जो म्हणत असतो विजेचा कडकडाटसह पाऊस असतो तो पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव याचबरोबर आपण जर पाहिलं तर काही पश्चिम भागामध्ये छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे. या भागामध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो. पालघर, ठाणे, मुंबईच्या आसपास जो भाग आहे तो नाशिकचा, घाटमाथ्याचा भाग आहे. या भागामध्ये आजपासून पावसाला सुरुवात होत आहे. आता यामध्ये जर उद्या वाढ होऊ शकते. आता जे काही एक्सपर्ट आहेत हवामान अंदाजाचे ते
24 तास सांगत आहे. अंदाजे ते 24 सांगत आहे, 25 सांगत आहे. परंतु 22 जूनपासूनच या पावसामध्ये थोडीशी वाढ होऊ शकते. ज्याच्यामध्ये मुंबई किंवा जो आपला मध्य महाराष्ट्र असेल म्हणजे सोलापूर, पुणे, पुण्याचा पूर्वेकडील भाग, या भागामध्ये एक पाऊस चांगल्याच पद्धतीने सुरू होऊ शकतो. आता हा जो 23 तारखेपर्यंत पाऊस होणार आहे, हा तुरळक ठिकाणी असणार आहे. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली, तरीसुद्धा सर्वदूर सोलापूरपर्यंत पाऊस होईल, अशा प्रकारच्या शक्यता नाही. परंतु 22 तारीख जे असणार आहे, ते 22 तारखेच्या संध्याकाळपर्यंत धुळेपासून ते कलकत्त्यापर्यंत म्हणजेच लाईनमध्ये हा मान्सून पूर्णपणे आगेकूच करून ती एक लाईन नवीन बनवणार आहे. कारण मान्सूनची जी लाईन आहे ती गेल्या 10 ते 15 दिवसांपासून किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून एकाच ठिकाणी आहे आणि ती कुठेतरी आता उत्तर भागाकडे सरकणार आहे. यामध्ये 23 तारखेमध्ये थोडीशी वाढ होईल आणि 23 तारखेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून कुठेतरी कव्हर करेल, अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत. आता 21 तारीख असेल किंवा 22 तारीख असेल किंवा 23 तारीख सुद्धा असू शकते. तिन्ही दिवसांमध्ये राज्यामध्ये आभाळ ढगाळ राहणार आहे, म्हणजे पूर्णपणे ऊन राहण्याची शक्यता नाही. परंतु तरीसुद्धा 21 आणि 22 या दोन्ही दिवसांसाठी उष्ण हवामानाचा अंदाज देण्यात आलेले आहे. बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची लाट सुद्धा राहू शकते, ज्याच्यामध्ये मुंबई असेल किंवा नजदीकचा भाग असेल, मराठवाड्यातील काही जिल्हे असतील, तर या भागांमध्ये हवामान म्हणजेच तापमान जे आहे ते खूप जास्त राहू शकतं. परंतु एकंदरीत आता सध्या ढगाळ वातावरण बनायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहे. फक्त ढग येण्यानं भागत नाही, परंतु ढग येण्यानं आशा पल्लवित होतात आणि पुढच्या ज्या वाटचाली करायला सुरू होतात. आता जर वारं सुटलं तर शेतकरी बियाणं खरेदी करत नाही. वारं सुटलं तर शेतकरी त्या प्रोसेस करायच्या त्या करत नाही. परंतु कमीत कमी ढग जर दिसायला लागले तर शेतकरी त्यांच्या शेतातील कामाला लागत असतात. मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती करायचे असतात. आता 5 जुलैपर्यंत किंवा त्याच्या पुढे काही कालावधीपर्यंत शेतकरी पेरणी करू शकतात. बरेच सारे अशी वाण आहेत की उशिरा पेरल्यानंतर सुद्धा चांगलं पीक येऊ शकतं. अशाच प्रकारची वाण, अशाच प्रकारच्या बियांचे सिलेक्शन आता शेतकऱ्यांना करावं लागणार आहे. कारण आता खूप सारा उशीर झालेला आहे. आता जून जर हा कोरडा गेला असेल तर पुढे जूनच्या नंतर म्हणजे आता या शेवटच्या दिवसामध्ये पाऊस किती भरपाई करतोय. एकंदरीत जर आपण बघितलं तर 24 ते 25 तारखेपर्यंत सुद्धा आणखीन जो एक ज्या पद्धतीने जूनमध्ये पाऊस होणं गरजेचं असतं, त्या ताकदीनं पाऊस होताना मात्र आपल्याला दिसत नाही. मित्रांनो, आता एकंदरीत आपण जर बघितलं तर हे जे काही टक्केवारी सांगतील ते अमुक टक्के झाला आहे, तमुक टक्के झाला आहे, एवढे टक्के कमी झाला आहे, एवढे टक्के जास्त झाला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भाग ज्यांच्यामध्ये 14 ते 15 जिल्हे असे येतात की त्या दिवसामध्ये जूनची जी सरासरी असते ती एका दिवसामध्ये भरली जाऊ शकते. म्हणजे एका दिवसामध्ये झालेला पाऊस सुद्धा जूनची सरासरी काढू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला टक्केवारीचं देणं घेणं नाही, फक्त शेतकऱ्यांना पेरणी योग्य पाऊस कशा प्रकारे होईल हीच या ठिकाणी प्रतीक्षा आहे. आणि यामध्ये एक आनंदाची वार्ता अशी आहे की मित्रांनो, यामध्ये आपण 23 तारखेपर्यंत हा अंदाज म्हणून आज अंदाज घेतलेला आहे. परंतु याच्यामध्ये उद्या जर काही बदल झाले तर यामध्ये बदल होण्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शक्यता दिसून येत आहे. तर उद्या किंवा 23 तारखेला सकाळी आपण याबद्दल आणखी एक अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.